निवडणुकीसाठी नंदकिशोर महाजन नुकताच आम्ही भरलेला आहे। या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात आपल्याला माहित आहे या ठिकाणी जवळपास 630 मतांपैकी महायुतीचे 500च्या वर मतं या ठिकाणी आहेत। विरोधी पक्षाला कुठेही थारा या ठिकाणी नाही आणि म्हणून इथला विजय हा 100% निश्चित आहे। फक्त आमचा प्रयत्न हा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी आमची जागा निवडून आली पाहिजे आणि ती निश्चितपणे या ठिकाणी येईल। राज्यामध्ये 17 जागा आम्ही महायुती म्हणून लढतोय, 17 जागा या ठिकाणी आहेत। या 17च्या 17 जागांवर विजय हा महायुतीचाच होणार आहे। एक सुद्धा जागा विरोधी पक्षाला मिळणार नाही, एक सुद्धा मिळणार नाही। महापालिकेत जी परिस्थिती झाली, नगरपालिकांमध्ये जी परिस्थिती झाली किंवा विधानसभेमध्ये जी परिस्थिती झाली त्यापेक्षाही वाईट परिस्थिती यावेळेला विरोधकांची या ठिकाणी होणार आहे। लोकांचा विश्वास महायुतीवर आहे, देवेंद्रजींवर आहे, शिंदेसाहेबांवर आहे, सुमित्राताईंवर आहे आणि देशामध्ये माननीय मोदीजी, अमितभाई यांच्यावर आहे आणि त्यामुळे आपण बघा 17च्या 17 जागा महायुतीच या ठिकाणी जिंकेल। त्यांना म्हणा तुम्ही निवडणूक उभे राहा, तुमच्या जिल्ह्यातील निवडणूक आहे, बघू कोणाचे श्राप मिळतात, कोणाचं पुण्य मिळतं। त्यांच्या जिल्ह्यातले नगरसेवक काँग्रेसचे पळून गेलेले त्यांनी त्यांच्यावर खालच्या मला वाटतं तेच आहे, ते सगळे बोलबच्चन नेते आहेत, त्यांनी त्यांचे लोक तर सांभाळावे, त्यांचे लोक सांभाळून त्यांना। आता राऊत साहेब, मी त्यांना म्हटलं तुम्ही एखादी महापालिका, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की एखादी महापालिका तुम्ही निवडून आणून दाखवा, फक्त बोलत नका राहू, पण ते काही करत नाही। त्यांचं फक्त लक्ष फक्त बोलबच्चन करण्यावरच आहे। कुठे ते फील्डवर जात नाही, लोकांमध्ये जात नाही, कुठे त्याला जाऊन मतं मागत नाही। सकाळ झाली की वाटेल त्या तोंडातील ते बोलायचं, मोदीजींवर वाटेल तशा भाषेमध्ये टिप्पणी करायची, त्याच्यानंतर देवेंद्रजींवर बोलायचं, शिंदे साहेबांवर बोलायचं। याशिवाय त्यांना येतं काय? त्यांचा कुठेही जनतेमध्ये प्रभाव नाही, त्यांच्या पक्षाचा नाही, त्यांच्या नेत्यांवर लोकांचा, मतदारांचा विश्वास नाही। त्यामुळे आता हे विश्वास गमावलेले लोक आहेत, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, त्यांनी बडबड करत राहावी।